मित्रांनो, तेजस्विनीचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय. ती आता सरकार बनून तयार आहे आणि लवकरच कान्हा खऱ्या तेजस्विनीला कामत बंगल्यावर घेऊन जाणार आहे. पण मित्रांनो, त्याआधी आज मातर छडी घेऊन तेजस्विनीला मारायला गेली. आणि इतकंच नाही तर तेजस्विनी आता कान्हाला त्याच्या कानाखाली मारणार आहे, तेही जोरात. कान्हा आता तेजस्विनीला पूर्ण ट्रेन करतोय. ती पूर्णपणे आता मनस्विनीसारखी वागावी, बोलावी आणि चालावी म्हणून. आणि सखी सुद्धा ऑफिसमध्ये गेली आहे आणि तिथे तिला आता कान्हावर संशय आलाय, कारण कान्हा तिथे नसतो. आणि किरण सुद्धा आता खोटं बोलतो सखीसोबत आणि सखी ते खोटं आता पकडून घेणार आहे. तर बघूया मित्रांनो काय होईल. कान्हा घरी आल्यावर सखी त्याला जाब विचारते. तर मित्रांनो, खूप काही दाखवलंय आजच्या भागात, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जे चॅनलवर नवीन असतील तर मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी त्यांनी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. आणि हो, बाजूला दिलेली बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर सुरू करूया आजच्या धमाकेदार भागाला. आता कान्हाने आणलेल्या जे मेकअप आर्टिस्ट वगैरे असतात ते आता तेजस्विनीला घेऊन जातात तिचं पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन करायला. पण त्यानंतर आता कान्हाला म्हणतात, काय रे, तू कोणावर डाव खेळतोयस? हिच्यावर, जिने आधीच स्वतःची हार मान्य केली आहे तिच्यावर? अरे, आधीच ती इतकी घाबरली आहे. ती मनस्विनी समोर गेली तर काय होईल? टिकणार आहे का ती? कान्हा म्हणतो, टिकणार आहे मा, त्या टिकणार सुद्धा आणि त्या मनस्विनीच्या नाकावर टिचून उभ्या पण राहतील. अरे, आई आहे शेवटी ती एक, आणि आई आपल्या मुलांसाठी काही पण करू शकते. आणि इथे तर फक्त काय, रूपच बदलायचंय, फक्त पाण्यात पडायचा अवकाश आहे. एकदा माणूस बुडायला लागला की तो पोहायला पण शिकतो. त्यावर आता म्हणतात, ती आता पाण्यात पडते का बुडते हे आपल्याला लवकरच कळेल. पण कबीर, ती बुडतीये म्हणून तिला वाचवायला तू पाण्यात उडी मारलेली मला चालणार नाही. आधीच मी माझा मुलगा गमावलाय, आता मला माझा नातू गमवायचा नाहीये आणि मी कुणाचंही ऐकणार नाही. खूपच पॉझिटिव्ह असतात कान्हाबद्दल, आपल्याला हे माहितीच आहे. तर बघा मित्रांनो काय होतं. दुसरीकडे आता तेजस्विनीचा मेकअप सुरू असतो. एक जो मुलगा आलाय त्यांच्यासोबत तो असं सेटिंग स्प्रे वगैरे मारतो आणि तेजस्विनी थोडीशी अशी घाबरते, कारण तिने पहिल्यांदाच असा मेकअप केला असतो प्रॉपर. आणि दुसरीकडे ज्या दोन बाया असतात त्या मनस्विनीसारखं आउटफिट तयार करत असतात तेजस्विनीसाठी, आणि बाकीच्या दोघी विग बनवत असतात. जशी ती मनस्विनी लावते अगदी तशीच. तर फुल ऑन तयारी सुरू असते. आता रेफरन्स म्हणून तिथे तो मनस्विनीचा फोटो ठेवला असतो. तर आता ही जी तेजस्विनी आहे ती मनस्विनीच्या फोटोकडे बघते. तिला आता मेकअप करायचा नसतो. तेजस्विनी मागे मागे सरकत असते, पण ती कसा तरी मेकअप तिचा पूर्ण करते आणि तिला बरोबर मनस्विनीसारखी काळी टिकली लावते, बरोबर अशी मधोमध. तर इथे दुसरीकडे आता प्रीतम, तो जो कालचा होता, जो मनस्विनीसोबत डील करायला गेला होता, जो सखीने पाठवला होता तो माणूस, आता सखीला फोन करतो आणि सांगतो, मॅडम काम झालंय. त्यावर आता सखी म्हणते, व्हेरी गुड मिस्टर प्रीतम धर्माधिकारी. ओ सॉरी चेतन धुरीत. आणि असं म्हणत सखी आता हसायला लागते. आता सखी विचारते आणि म्हणते, तुम्ही जे तिला सांगितलं त्यावर तिचा विश्वास बसला ना? कारण तशी ती खूप हुशार आहे बरं का. त्यावर आता हा प्रीतम सांगतो सखीला, असू द्या ना हो, किती हुशार असू द्या, पण तुम्ही सांगितलेले डायलॉग्स इतके प्रॉपर होते ना की ती लगेच इम्प्रेस झाली. आणि शिवाय मी तिला सरकार म्हणून झाडावर चढवलं. त्यावर आता सखी म्हणते, बरं केलं. ते काय ना, हल्ली तिला कोणीच सरकार म्हणत नाही, मी तर डायरेक्ट तिला नावानेच हाक मारते. आणि आज खूप दिवसांनी कोणीतरी तिला सरकार म्हणून मान देत आहे, हे तिला आवडलंच असेल. आणि बघा मित्रांनो काय होतं, जो यांनी परफ्यूम बनवला असतो आणि तिला दिला असतो ना, पॅरिस मधून आणलं असं सांगून, त्यात पिंपरी पाण्याचा परफ्यूम असतो. तो परफ्यूम पण खोटाच असतो. आता सखी म्हणते, त्या परफ्यूमचं काय? तर प्रीतम हसतोच आणि म्हणतो, तिला तर तो पण खरा वाटला. सखी आता हसतेच आणि म्हणते, तो परफ्यूम बाय द वे आता पहिली खेळी तर खेळली आहे. आता पुढच्या डावात ती मनस्विनी क्लीन बोल्ड होईल आणि आपल्याला दाखवलं जातं की सखी बरोबर तिच्या रूममध्ये सगळेच असतात. गौतम काका, मीनाक्षी काकू, परशू काका, सगळेच. सखीचं बोलून झालं असतं आणि ती फोन ठेवते. आणि बघा मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. आता बराच वेळ झाला असतो. तेजस्विनीचा मेकअप, आउटफिट वगैरे सगळं सुरूच असतं, तिचं ट्रान्सफॉर्मेशन. पण आता काय होतं, कान्हा वाट बघत असतो आणि तो त्या रूमकडे बघतो आणि फेऱ्या मारतो. अपर्णा म्हणते, खरंच कबीर, काय आयडिया सुचली आहे तुला, मानलं तुला. कान्हा म्हणतो, नाही आई, ही माझी आयडिया नाहीये, हे तर सखीला सुचलं होतं.
एकदा असंच ती बोलता बोलता बोलली होती. आता माना खटकतं आणि म्हणते, मग कान्हाला म्हणतात, अरे एकदा दिला असेल सल्ला, पण त्याने ती काही हुशार होत नाही. आणि आता राहिला प्रश्न त्या मनस्विनीचा. ती मनस्विनी अख्ख्या जगाला विकून खाईल. त्या तेजस्विनीचा त्या मनस्विनी समोर काय निभाव लागणार आहे? अरे बावडट आहे ती, आणि तू तिला मनस्विनी बनवायला निघालास. नाही जमणार आहे तिला. अरे ती मनस्विनीच काय, जर ही तेजस्विनी माझ्या समोर जरी आली तरी अगदी मनस्विनी कुठली आणि तेजस्विनी कुठली हे मी अगदी सहजच ओळखेल. आणि बघा मित्रांनो, मा तर खूप बढायक्या मारतात, पण मा सुद्धा आता चकणार आहेत. तर आता काय होतं, आपली तेजस्विनी पूर्णपणे तयार असते मनस्विनी बनून, आणि तिची आता एंट्री होते आणि सगळेजण बघत राहतात. तेजस्विनीला बरोबर तसंच तयार केलं असतं त्या फोटोसारखं. तिला रेड साडी वगैरे दिली असते आणि त्यावरती केप जी ती नेहमी लावते. तिचे केस, तिचे सगळं लुक पूर्ण आपणही तिला नाही ओळखू शकत. आणि काय होतं, सगळेजण दंग राहतात. अपर्णा, कान्हा आणि मा सुद्धा. त्यांना वाटत असतं की सरकार म्हणजे ती मनस्विनीच आली आहे इथे. कारण तेजस्विनीची बॉडी लँग्वेज पण तशीच असते मनस्विनीसारखी. तिने दोन्ही हात असे मागे घेतले असतात, जशी मनस्विनी करते अगदी तसंच. सगळेजण दंग राहतात आणि तेजस्विनीकडे बघत राहतात. एकाचीही नजर हटत नाही. आणि माना तर जसं नेहमी होतं मनस्विनीला बघून, तसंच या क्षणाला होतं. त्यांना त्यांचा मुलाचा देवदत्ताचा खून आठवतो. आणि मा तर आता डायरेक्ट जातात आणि आता तेजस्विनीला म्हणतात, तुझी हिंमतच कशी झाली माझ्या घरात पाय ठेवण्याची. कान्हा पण थोडा चालत असा समोर येतो आणि मा डायरेक्ट त्यांची छडी उचलतात आणि त्या मनस्विनी समजून तेजस्विनीवर वार करणार असतात. तर कान्हा पटकन असा छडी पकडतो आणि तेजस्विनीला वाचवतो. तेजस्विनी बिचारी खूपच घाबरते आणि ती ओरडते. कान्हा म्हणतो, मा काय करताय? तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही ओळखून दाखवाल. तेही सहजच. मा मनस्विनी नाही आहे ती. मनस्विनीच्या वेशातल्या तेजस्विनी कामत आहेत त्या. आणि आता बिचारी तेजस्विनी खूपच घाबरली असते आणि मला सुद्धा आता रिअलाइज होतं. आणि आता काय होतं, तेजस्विनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती म्हणते, मा मी तेजस्विनी आहे, मी मनस्विनी नाही आहे. आणि आता माना सुद्धा हळूहळू रिअलाइज होतं आणि त्यांना पटत असतं. पण मा आता काहीच बोलत नाही आणि त्या सोफ्यावर जाऊन बसतात. आता बघा मित्रांनो, कोणीच तेजस्विनीला ओळखू शकलं नाही. पण यांचा डाव आता यांच्यावरच नको उलटायला म्हणजे झालं. कारण मागे सुद्धा मनस्विनीने ती तेजस्विनी हे प्रूव्ह करायसाठी खूप काही केलं होतं आणि आपणही तेव्हा कन्फ्यूज झालो होतो. जेव्हा सखीवर वेळ आली होती तिची खरी आई चूज करायची. तर इथे आता काय होतं, कान्हा आता माकडे बघतो, तो मला पाणी वगैरे देतो. आता मा थोडे शांत होतात. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि बघा काय होतं. आता गौतम म्हणतो सखीला, प्रीतम धर्माधिकारी उर्फ चेतन, बापरे सखी, तो खोटा बिझनेसमॅन पेरलाय. आता सखी मस्त हसत असते. तिला खूप प्राऊड होत असतं कारण तिचा प्लॅन सक्सेसफुल झालाय. तर त्यावर मीनाक्षी म्हणते, काय ग सखी, तू तर खूप मोठा धोका पत्करलाय. जर त्या मनस्विनीला कळलं तर ती सोडणार नाही. आता परशू पण म्हणतो, बरं का, अगं सखी, तसंही ती जी मनस्विनी आहे ती इतकी पण मूर्ख नाहीये. ती त्याच्या कंपनीची शहानिशा करणार. आणि काय ग, आजकाल वेबसाईट्सवरती कंपनीचे सगळे डिटेल्स मिळतात. त्यावर आता सखी म्हणते, बरोबर आहे काका, याची शक्यता नाही, मला तर खात्री आहे की धर्माधिकारी इंडस्ट्रीची वेबसाईट मनस्विनी नक्कीच चेक करेल. आणि मित्रांनो, आता लगेच सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला दाखवलं जातं ही जी मनस्विनी आहे ती वेबसाईट चेक करत असते धर्माधिकारी इंडस्ट्रीजची. आणि सखीने सगळी सोय आधीच केली असते आणि त्यावर सगळी इन्फॉर्मेशन दिली असते. जसं त्या प्रीतमने सांगितलं होतं या मनस्विनीला अगदी सगळं तशी इन्फॉर्मेशन असते की प्रीतम पॅरिसवरून आलाय, त्याच्या आईला पॅरालिसिसचा अटॅक वगैरे गेलाय, सगळंच. आणि त्या वेबसाईटवर आता यांची संपत्ती पण असते प्रीतम धर्माधिकारीची 5,000 करोड. आता ही मनस्विनी म्हणते त्या वेबसाईटकडे सगळी माहिती बघून, इंटरेस्टिंग. आणि मग ती तो परफ्यूम काढते, तो खोटा पॅरिसवाला परफ्यूम. आणि बघा मित्रांनो, ही जी मनस्विनी आहे ती तो परफ्यूम स्वतःच्या हातावर असा स्प्रे करते आणि मग ही त्याचा सुगंध घेते त्या परफ्यूमचा. आणि बघा, तिला रिअलाइज होतं आणि तिचा विश्वास बसतो की हा जो परफ्यूम आहे तो खरा आहे आणि हा परफ्यूम पॅरिसवरून इम्पोर्टेड आहे. ते पाणी असतं आता आणि तिला रिअलाइज पण होत नाही. इतके महागाचे परफ्यूम्स वापरणारी ही मनस्विनी सखीने बनवलेल्या पाण्याच्या परफ्यूमवर विश्वास ठेवते. असो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सखी म्हणते,
सगळ्यांना ती सांगत असते. जेव्हा एकीने ती वेबसाईट चेक करेल तेव्हा तिथे प्रीतम धर्माधिकारी असं नाव असेल आणि तिथे चेतनचा फोटो दिसेल, म्हणजे प्रीतम धर्माधिकारीचा. आणि आपल्याला हवी आहे तीच माहिती तिथे येईल. आता गौतमला आणि सगळ्यांना प्रश्न पडतो. गौतम म्हणतो हे कसं करता येईल. त्यावर आता सखी म्हणते आता ती मनस्विनी गेली 12 वर्ष खोटी तेजस्विनी म्हणून वावरू शकते, तर मी खोटी वेबसाईट का नाही बनवू शकत. सखी आता सगळ्यांना सांगते ते काय आहे ना, मी एका मुलाचे इंग्लिशचे क्लासेस घेते आणि त्याचा मोठा भाऊ वेब डेव्हलपर आहे. त्यानेच मला मदत केली ही खोटी वेबसाईट बनवण्यासाठी. सगळेजण आता गप्प असतात आणि सखीकडे बघतात. सखी म्हणते आय नो हा मार्ग चुकीचा आहे, पण माझा हेतू चांगला आणि स्वच्छ आहे. नाहीतर एरवी मी हे असं काही केलंच नसतं. पण ते म्हणतात ना कभी कभी उंगली टेढ़ी करनी पडतीये, तसंच काही केलं मी. पुढे आता सखी म्हणते हे करून मी त्या मनस्विनीचा विश्वास मिळवलाय. आता फक्त तिचं रक्त मिळवायचंय. आता गौतमला प्रश्न पडतो आणि तो विचारतो हे आपण कसं मिळवणार आहे. आणि आम्हाला अजून हेच कळत नाहीये, तू त्या प्रीतम उर्फ चेतनला मनस्विनीच्या आयुष्यात का पेरलंय. सखी म्हणते काका तुला सरप्राइजेस आवडत नाही का रे, जस्ट वेट, एक खूप मोठा धमाका होणार आहे असं तर सखी म्हणते. त्यावर आता परशू म्हणतो अरे वा सखी, कबीरच्या सोबत राहून तू तर खूप हुशार झाली आहेस. आता मीनाक्षी काकू म्हणतात आणि धाडसी सुद्धा, मानलं पाहिजे हा कबीरला. तर मित्रांनो आता सखीच्या लक्षात येतं आणि ती म्हणते आज तर कबीर टिफिन न घेताच ऑफिसला गेला. ठीक आहे, त्याला टिफिन द्यायला मीच जाऊन येते त्याच्या ऑफिसला. आणि तिथे गेल्यावर आता सखीला सत्य माहिती होणार आहे. तिला समजणार आहे की कान्हा तर ऑफिसला गेलाच नाहीये ऑफिसचं नाव सांगून. असो तर इथे आता सीन शिफ्ट होतो. तेजस्विनीला खूप वाईट वाटतं. तेजस्विनी तिचे हात जोडते आणि म्हणते मला माफ करा हो. आणि तेजस्विनी कान्हाला पण म्हणते मला यांना घाबरवायचं नव्हतं रे. तेजस्विनी आता मांना विचारते तुम्ही ठीक आहात ना. आता अपर्णा पण समोर येते आणि ती तेजस्विनीकडे बघत म्हणते हुबेहूब मनस्विनी, क्षणभर तर मीही घाबरलेच. आणि अपर्णा तेजस्विनीला म्हणते अगं तू अगदी मनस्विनी दिसतेय. आता तेजस्विनी म्हणते अगं अपर्णा मी तुझी मैत्रीण आहे तेजस्विनी, प्लीज तू मला घाबरू नकोस. हे सगळं फक्त एक नाटक आहे हो ना कान्हा. कान्हा त्याची मांडो लावतो आणि म्हणतो हो. पण कान्हाच्या तोंडातून शब्दही फुटत नसतात. त्याला पण असंच रिअलाइज होतं की ही जी समोर आहे ती सरकार उर्फ मनस्विनीच आहे. आता विचारतात कान्हाला कबीर हे सगळं करायची गरज आहेच का खरं. कान्हा पायाशी येऊन बसतो माच्या आणि म्हणतो हो काय तुम्हीच म्हणाला होतात की तेजस्विनी समोर आली की मी अशीच पकडेल. काय झालं, उलट तुमचा राग इतका अनावर झाला ना की तुमची काठी मला पकडावी लागली. याचाच अर्थ ह्या जिंकल्यात. बघा ना तुम्हीच नाही ओळखू शकल्यात तर ती मनस्विनी काय ओळखणार. आणि बघा मित्रांनो आता कान्हा तेजस्विनीला काय करायला सांगतो. कान्हा आता तेजस्विनीला म्हणतो आता फक्त यांचा लुक चेंज झालाय, फक्त यांचा लुक त्या मनस्विनी सारखा झालाय, पण यांचा स्वभाव आता मनस्विनी सारखा व्हायला हवाय. आता तेजस्विनीला प्रश्नच पडतो. ती विचारते मला काय करावं लागेल. तर कान्हा आता विचार करतो आणि तेजस्विनीला म्हणतो कानाखाली मारा माझ्या. आता मानना हे पटत नाही आणि जावयाच्या कानाखाली मारायचं याने आता तेजस्विनीला टेन्शनच येतं. तेजस्विनी म्हणते नाही मी तुला का मारू. कान्हा म्हणतो कारण तुम्ही मनस्विनी आहात हे विसरू नका. आता तेजस्विनीला काही काळ बाजूला ठेवा आणि मनस्विनी व्हा. आता ती कोणालाही तिच्या समोर उभं करत नाही. ती इतरांना कचरा समजते, कचरा. आणि तिच्या फायद्याशिवाय ती इतरांशी चांगलं बोलतच नाही. ती नोकऱ्यांना माणसांना अगदी जनावरासारखं समजते. आता तुम्ही पण तशा व्हा, तसं बना. आणि जर हा लपंडाव आपल्यातच राहिला पाहिजे तर आता तसं करून दाखवा. हे सगळं तुम्हाला शिकावं लागेल. कान्हा म्हणतो तुम्हाला सगळं शिकावं लागेल. गेली 12 वर्ष कामत कुटुंबातले सगळे लोक त्या मनस्विनीला खूप व्यवस्थित ओळखतात. आणि तुम्ही जर तिचे मॅनरिझम कॉपी करायला कमी पडलात तर घरच्यांना संशय येईल. आणि तुम्ही तेजस्विनी आहात हे आम्हाला माहिती आहे ना, मला, आईला आणि मला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे फक्त एक नाटक आहे. कान्हा आता तेजस्विनीला मेंटली प्रिपेअर करत असतो. आता कान्हा म्हणतो कळतंय ना. बघा आता आम्ही आहोत, उद्या तुमच्या समोर प्रेक्षक असतील आणि प्रेक्षक फार हुशार असतात. पटकन त्या गोष्टी पकडतात आणि तुमचे प्रेक्षक तर तुमच्या घरातलेच आहेत.
आणि त्यांनी तुमचा लपंडाव पकडून चालणार नाहीये, तुम्हाला कळतंय का? तेजस्विनी तिची मान डोलावते. आता कान्हा म्हणतो मारा मला, मारा, बघूया तुम्हाला जमतंय का? तेजस्विनी म्हणते नाही. कान्हा म्हणतो आता थोड्या वेळासाठी तेजस्विनीला मरावं लागेल, आता फक्त मनस्विनी. कान्हा आता ट्रिगर करतो आणि तेजस्विनीला म्हणतो मारा मला, मारा. आता मा सुद्धा आश्चर्याने कान्हाकडे बघतात. त्यांना सुद्धा हे पटत नसतं. त्यांना माहिती असतं की आता ही तर दिसतेय तेजस्विनी मनस्विनीसारखी, पण ती तशी वागू शकेल का याची आता मांना सुद्धा शंकाच असते. तर आता कान्हा म्हणतो मारा. कान्हा त्याचा आवाज चढवतो आणि तेजस्विनी घाबरते. तर मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. सखी गेली आहे कान्हाच्या ऑफिसमध्ये. कान्हा त्याच्या केबिनमध्ये नसतो. तर तिथे आता ऑफिसमध्ये काम करणारा पिऊन येतो सखीसाठी पाणी घेऊन. तर सखी विचारते कबीर सर कुठे गेलेत? त्यावर आता हा पिऊन सांगतो कबीर सर, अहो मॅडम, ते तर आज ऑफिसला आलेच नाहीत. सखीला आता धक्काच बसतो. सखी म्हणते आलेच नाही? तर आता हा पिऊन सांगतो हो ना, सध्या तर ऑफिसला ते फार कमी येतात. आता सखी पाणी पिते आणि तिच्या मनात म्हणते मला तर तो असं सांगून गेला की तो ऑफिसला जातोय. कबीर माझ्याशी खोटा का बोलला? असा आता सखीला प्रश्न पडतो. तितक्यात तिथे आता काय होतं, तिथे किरण येतो. आता किरणला त्या पिऊनला एक फाईल द्यायची असते, म्हणून किरण तिथे येतो. सखी म्हणते बरं झालं हा किरण इथे आलास, मी तर कबीरला डब्बा द्यायला आले होते, मी त्याला भेटायला आले होते. आणि सखी डायरेक्ट विचारते किरणला कुठे येतो? तर आता किरण त्याच्या मनात म्हणतो कबीर तर मला सांगून नाही गेला आणि तो सखीला ऑफिसला जातोय म्हणून सांगून गेला. पण जर मी सखीला सांगितलं की तो ऑफिसमध्ये नाहीच आहे तर उगाच तो अडकेल. किरण आता त्याच्या विचारात असतोच. तर सखी त्याला भानावर आणते, त्याच्या डोळ्यासमोर अशी हात फिरवते आणि म्हणते किरण, अरे काय विचारतेय मी, कबीर कुठे आहे? तर किरण आता खोटं सांगतो आणि तो सखीला म्हणतो कबीर आहे की नाही, तो तू येण्याच्या अर्ध्या तासाआधीच मीटिंगला गेलाय. आणि सखी आता किरणकडे आश्चर्यानेच बघते. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हा आता ट्रिगर करतो परत आणि आपल्या तेजस्विनीला म्हणतो तुम्ही तुमचा भूतकाळ आठवा, तुमचं हसतं खेळतं कुटुंब आठवा आणि ते कुटुंब त्या मनस्विनीने कसं उद्ध्वस्त केलं ते आठवा. त्या मनस्विनीने तुम्हाला दिलेला त्रास आठवा, 12 वर्ष तुमचे ते हाल, ते सगळं आठवा. आता मित्रांनो, तेजस्विनीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती सगळं आठवते की कसा मनस्विनीने खऱ्या तेजस्विनीचा छळ केला होता, तिला बांधून ठेवलं होतं, तिला मारलं होतं आणि मग तिला दरीत ढकलून पण दिलं होतं. आणि हे सगळं आठवून आता काय होतं, तेजस्विनी कॅरेक्टरमध्ये येते आणि कान्हाला म्हणते शट अप, जोरात अशी ती ओरडते कान्हावर. आणि कान्हाला आता आश्चर्यच वाटतं. आणि इतकंच नाही तर मा पण आता सोफ्यावरून उठून उभ्या राहतात. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. सखी किरणला विचारते आणि म्हणते प्लीज मला खरं सांग, कुठे आहे कबीर? आणि कान्हा आता घरी आल्यावर सखी त्याला जाब विचारणार आहे आणि ती त्याला स्पष्टच म्हणते की आपल्यात लपंडाव नकोय, मला सगळं खरं खरं सांग. आणि मग अर्ध्या रात्री ही जी मनस्विनी आहे ती तिचं रक्त द्यायला जाणार आहे. पण आता सखीने असं का मॅनेज केलंय, कसं मॅनेज केलंय आणि तिने प्रीतम धर्माधिकारीला मनस्विनीच्या आयुष्यात का पेरलंय हे सुद्धा आपल्याला लवकरच कळेल. आणि हे जाणून घेणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. मालिका खूपच चांगल्या ट्रॅकवर सुरू आहे मित्रांनो. तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं, तेजस्विनी सगळं मॅनेज करू शकेल आणि तेही कोणाला तिच्यावर संशय न येता? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि उद्या रविवार असतो तर उद्या एपिसोड कदाचित येणार नाही, मी तुम्हाला अपडेट देईलच. थँक्यू.